उतारशी ते मला माहित आहे. तर मित्रांनो करंदा खातोय तर थोडी आंबट लागतात. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. तर मित्रांनो करंद सगळी पिकली, तुम्हाला लागत असतील तर तुम्ही जंगलात जाऊ शकता आणि खूप सारे घेऊ शकता. मित्रांनो बघा, मित्रांनो इकडे तुम्हाला लागतील तेवढी करवंद भेटतील, फक्त तुम्हाला यावं लागेल. तर खूप सारी करंद असतात इकडे. ऐसा लगा मेरा मजाक. तर मित्रांनो हा आहे पळस. याची पानं जेवणासाठी वापरतात मित्रांनो, लग्नात वगैरे, पण सध्या पत्रवाळी वापरतात. तर काही ठिकाणी अजूनही वापरतात मित्रांनो याची पानं, आणि दुसऱ्या कामासाठी पण वापरतात. What? तर मित्रांनो हे बघा, आंब्याखाली आलो आणि हे पिकलेले आंबे पडले होते आणि हे मी जमा करून ठेवले 3, आणि वरतं आता थोडेसेच आहेत, आता संपतील. तर मित्रांनो बघा, वरती एक एक दिसतो आंबा. इकडे पण आहेत पण आता ते दिसत नाहीत, झाड पाले. मित्रांनो आता मी आत झुडपात शिरलो कारण आंबे इकडे पडलेत. तर मित्रांनो इकडे बघा, सूर्यप्रकाश पण एवढा पोहोचत नाही, तर तिथं आलो आहे मी आंब घेण्यासाठी. तर दाखवतो तुम्हाला. हा बघा, पिकलेले इकडे पडलेत, तिथे इकडे 2 आहेत, आणि हे करवंदे आहेत मित्रांनो. आणि याचा एकच काटा टोचला तरी खूप त्रास होतो मित्रांनो. मैं तो कुछ और ही समझ रहा था. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर. बघा आंबा एक पिकलेला आणलाय मी, तर तुम्हाला खाऊन दाखवतो. गावठी आंबे आहेत मित्रांनो हे, पण गोड असतात. हे याला मांस जास्ती नसतं तरी पण खायला गोड असतात मित्रांनो. साल काढलंय मी वरचं, हे बघा आत कसा असतो पिवळा. मित्रांनो बघा, मी आंबा खातोय आता. याची साल काढायची आणि खायचा. आणि तुम्हाला आता दाखवतो आंबे किती पाडलेत ते. तर मित्रांनो हे बघा पिशवी, आणि हे जमा केलेत आंबे. तर मित्रांनो आता घरी जातो. हेला डाला ना.